Hello, everybody. Welcome. Friends, we always say all the best of luck, try your best. But do we ever say uh, be the best? आपण असं कधी बी द बेस्ट म्हणतो का? सर्वोत्तम बन. वाय डोंट वी से बी द बेस्ट? कारण बी द बेस्ट म्हणायला आपण आधी बेस्ट असलं पाहिजे ना. नाहीतर काय होतं? नावे ठेवी लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला. तर मित्रांनो, आज आपण बी द बेस्ट कसं बनायचं बेस्ट हे आपण शिकणार आहोत. लेट्स लर्न अ पोएम बी द बेस्ट रिटन बाय डगलस मॅलक. तर ही कविता शिकण्याआधी बिफोर वी स्टार्ट लर्निंग दिस पोएम लेट्स सी चिट चॅट सेक्शन, गप्पा गोष्टी हे सेक्शन बघूया. नाऊ आय विल शेअर अ स्क्रीन विथ यू. मी तुमच्याबरोबर आता एक स्क्रीन शेअर करतोय. फ्रेंड्स, चिटचॅट सेक्शन मध्ये सुरुवातीला काही देर आर 5 क्वेश्चन्स, 5 प्रश्न दिलेत. या 5 प्रश्नांवर मी आता उत्तर सांगतोय. लिसन केअरफुली. हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन? येस, आय हॅव गॉट अ प्राइज इन एन एलोक्युशन कॉम्पिटिशन. हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाइम? आय फेल्ट हॅप्पी ॲट दॅट टाइम. हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स? Yes, on some occasions, I failed in my efforts. Do you think we should accept success as well as failure? म्हणजे यश आणि अपयश आपण स्वीकारलं पाहिजे का असं तुम्हाला वाटतं? Yes, I think we should accept success as well as failure. Last question. What will be your reaction if you are not selected in a team? I will feel sad and nervous, but I will not be discouraged. I will try my best to improve my mistakes. तर मी नर्वस नाही होणार. नर्वस झालो तरी सुद्धा मी माझा धीर नाही खचणार. मी पुन्हा प्रयत्न करेल माझ्या चुका दुरुस्त करून. तर ह्या 5ही प्रश्नांची उत्तरं जी मी आता दिली, द आन्सर्स दॅट आय गेव यू आर ऑन द नेक्स्ट स्लाइड. यू कॅन नोट डाऊन इन युअर नोटबुक मेकिंग मीन्स पॉजिंग धिस व्हिडिओ ऑर यू कॅन टेक स्क्रीनशॉट. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ही 5ही उत्तर मी इथे तुम्हाला दिलेली आहेत. नेक्स्ट स्लाइड. हिअर सेट ऑफ वर्ड्स आर गिवन. 4 सेट ऑफ वर्ड्स, 4 सेट्स दिलेत तुम्हाला इथे. यू हॅव टू रिअरेंज दीज वर्ड्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साईज और ग्रोथ. साईज आणि ग्रोथने तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डरने हे शब्द लावायचे. आता इन्क्रीजिंग ऑर्डर मीन्स व्हॉट? इथे मी तुम्हाला या इमेज मध्ये इन्क्रीजिंग ऑर्डर दाखवली बघा. हा छोटा आहे, त्याच्यापेक्षा थोडा मोठा, त्याच्यापेक्षा थोडा मोठा आणि त्याच्यापेक्षा सर्वात मोठा. तर धिस वे यू हॅव टू अरेंज दीज वर्ड्स. पण आता या शब्दांचे अर्थही तुम्हाला माहिती पाहिजेत. रिव्हर, स्ट्रीम, सी आणि ओशन. ओके, स्ट्रीम यू डोंट नो. मे बी सम स्टुडंट्स डोंट नो. काही विद्यार्थ्यांना माहित नसेल. तर स्ट्रीम मीन्स झरा, ओहळ. तर प्रवाह. मग ह्या स्ट्रीम पेक्षा मोठा आहे रिव्हर. देन सी आणि ओशन म्हणजे महासागर, म्हणजे समुद्रापेक्षा मोठाच असतो. म्हणजे या क्रमाने तुम्हाला हे सगळे शब्द लावायचे आहेत. इथे आता तुम्ही लावणार आहात स्टोन, देन रॉक, हिल, माउंटन. देन इथे तुम्हाला सॅपलिंगचा अर्थ माहिती पाहिजे. सॅपलिंग मी तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये दाखवतो. आता फक्त अरेंज करून देतो तुम्हाला मी वर्ड्स. नेक्स्ट स्लाइड मध्ये सॅपलिंग मीन्स व्हॉट तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला शब्द येईल सॅपलिंग, सॉरी सीड येणार. सीड, सॅपलिंग, प्लांट आणि ट्री. नेक्स्ट बेबी, चाइल्ड, यूथ, अडल्ट. बघा नेक्स्ट स्लाइड मध्ये मी तुम्हाला इथे सॅपलिंग इमेज दाखवलेली आहे. सॅपलिंग मीन्स व्हॉट? याला सॅपलिंग बोलायचं. हे बघा, हे जे या पिशवीमध्ये लावलेत ना, हे दीज आर द सॅपलिंग. जेव्हा या पिशवीतून तुम्ही लावणार जमिनीत, दॅट टाइम इट विल बी कॉल्ड प्लांट. तेव्हा ते प्लांट होणार. म्हणजे सीड, हे बघा हे सीड आहे, त्याच्यापेक्षा मोठं सॅपलिंग आहे, या सॅपलिंग पेक्षा मोठा प्लांट आहे आणि प्लांट पेक्षा मोठा ट्री आहे. म्हणून ही ऑर्डर आपण इथे लावलेली आहे. ओके, नेक्स्ट सेट ऑफ वर्ड इज, मी ऑलरेडी अरेंज करून दिले तुम्हाला. मागच्या याच्या स्लाइड मध्ये उत्तरही सांगितलं तुम्हाला. तर तुम्ही हे बघून लिहू शकता.
तुमच्या वहीमध्ये. नेक्स्ट स्लाइड. There is one story. This story you have learnt, you have read, you have listened. तुम्ही हे ऐकलेली आहे आई बाबांकडनं, शिक्षकांकडनं. द नेम ऑफ द स्टोरी इज द लायन अँड द माऊस. हा बघा, हा लायन हा माऊस आहे. तर ह्या स्टोरीला तुम्हाला दीज वर्ड्स आर गिवन हिअर, यू हॅव टू फिल इन द गॅप्स. हे जे गॅप्स दिले ते तुम्हाला भरायचं आहे. नेक्स्ट स्लाइड, इन नेक्स्ट स्लाइड आय हॅव गिवन यू आन्सर्स. मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये फिलअप करून दिलेली आहे. फक्त तुम्हाला इथे काय करायचं, मॉरल ऑफ द स्टोरी शिकायचं आहे, बिकॉज दिस मॉरल विल टेक यू टू टुडेज पोएम. आजच्या कवितेत तुम्हाला हे मॉरल कवितेकडे घेऊन जाणार आहे. म्हणून या स्टोरीचं मॉरल काय ते बघायचंय. मर्सी ब्रिंग्स इट्स रिवॉर्ड. जेव्हा सिंह उंदरावर दया करतो तेव्हा त्याला रिवॉर्ड मिळतं, त्याला त्याचं फळ मिळतं. कारण जेव्हा वेन ही इज इन प्रॉब्लेम द माऊस सेट्स हिम फ्री. तो उंदरी त्याला सोडवतो ना. किंवा नेव्हर अंडर एस्टिमेट एनीवन. कोणालाही कमी लेखू नका. जेव्हा वेन माऊस सेज दॅट लायन दादा समडे आय विल हेल्प यू, प्लीज नाऊ सेट मी फ्री. मला आता सोड, खाऊ नको, डोंट किल मी, डोंट इट मी, मला आता सोड. तेव्हा तो लायन हसतो की अरे यू आर व्हेरी स्मॉल, हाऊ कॅन यू हेल्प मी. तरी सुद्धा जा, तुला सोडलं. दया दाखवली त्याने. पण शेवटी माऊसने लायनला जेव्हा जाळ्यात सापडतो, शिकारी त्याची शिकार करायला जातो, त्यावेळी तो सोडवतो. तर इथे माऊस बिकेम बेस्ट. जरी सिंह मोठा असला साईजने तरी या स्टोरीमध्ये बेस्ट कोण आहे, माऊस. आणि हेच आपल्याला द पोएट वॉन्ट्स टू टेल अस दॅट साईज डझंट मॅटर, अँड सो ही रोट अ पोएम टेकिंग द एक्झाम्पल्स फ्रॉम द नेचर. निसर्गातून उदाहरणं घेऊन तो आपल्याला सांगतोय की बी द बेस्ट. द टायटल, नेक्स्ट स्लाइड. The title is Be the Best. The title itself tells you the concept of the poem. या कवितेची कन्सेप्ट, संकल्पना काय ते टायटलवरूनच कळतं की नो जॉब इज लेस इम्पॉर्टंट, नो बडी इज लेस इम्पॉर्टंट, एव्हरी जॉब हॅज इट्स ओन व्हॅल्यू. प्रत्येक गोष्टीला व्हॅल्यू आहे. वी हॅव टू बी द बेस्ट. आपण त्या जॉब मध्ये वी शुड फील प्राऊड ऑफ अवर जॉब. वी शुड नॉट बी अशेम्ड ऑफ अवर जॉब. कुठलंही काम असो आपण मन लावून करायचंय. वी हॅव टू बी द बेस्ट इन दॅट जॉब. लेट्स लर्न फर्स्ट स्टांजा. आपण कवितेला सुरुवात करूया. पहिला स्टांजा बघूया. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली, बट बी द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. आता बिफोर learning this stanza you should know what is pine. Pine म्हणजे काय. Pine is a tree and these trees are on the top of the hill. बघा, हे जे पाईन येते, हे पाईन वृक्ष हिलवर आहेत. म्हणजे टॉल ट्रीज आर ऑन द टॉल प्लेस. किती छान दिसतं. बट इफ यू कांट बी अ पाईन, जर तुम्ही पाईन नाही बनू शकला, डझंट मॅटर, यू कॅन बी द स्क्रब इन द व्हॅली. ही जी व्हॅली मीन्स दरी. इथे तुम्हाला दरी, ही दोन डोंगर आहेत, मध्ये दरी आहे. या दरीतलं हे जे तुम्हाला स्क्रब दिसतं ना, स्क्रब मीन्स व्हॉट यू नो. स्क्रब मीन्स अन एरिया कवर्ड विथ स्मॉल लो प्लांट्स. छोटे छोटे झुडपांनी भरलेला हा जो एरिया आहे. दिस इज चार्मिंग. दीज स्क्रब्स गिव्ह द ब्युटिफुल लुक टू द व्हॅली. हे जे स्क्रब नसते तर ह्या व्हॅलीला महत्व झालं नसतं मित्रांनो. आणि जर तुम्हाला स्क्रबच बनायचं असेल ना, तर बी बाय द साइड ऑफ द रील. हा जो रील दिसतोय, हा रील म्हणजे ओहोळ, एक प्रवाह, अ स्ट्रीम. रील म्हणजे स्ट्रीम. तर याच्या बाजूचं स्क्रब बना, मग ती व्हॅली विल लुक ब्युटिफुल. तेव्हा ही व्हॅली खूप सुंदर दिसेल. म्हणजेच काय, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. जर तुम्ही हे झाड, मोठं झाड, उंच झाड जर नाही बनू शकलात ना, तर स्क्रब बना ना. तिथे फुलं येतात छान छान, छोटं झुडूप बना. जसं या रीलच्या बाजूला, या प्रवाहाच्या ओहोळाच्या बाजूला तुम्हाला स्क्रब दिसते. म्हणजेच काय की तुम्हाला काय जे बनता नाही आलं, डोंट बी डिस्करेज. धीर खचू देऊ नका. व्हॉट एव्हर यू आर, बी द बेस्ट. तुम्ही जे आहात त्याच्यात बेस्ट बना. कळला फर्स्ट स्टांजा. नाउ वी विल गो टू द नेक्स्ट स्टांजा, सेकंड स्टांजा. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास. चला, फर्स्ट स्टांजा मध्ये तुम्हाला सांगितलंय की बुश बना, ट्री नाही बनता आलं तर. आता जर बुशही नाही बनता आलं, इफ यू कांट बी अ बुश,
बी अ बीट ऑफ ग्रास. हे बघा, अँड सम हायवे हॅपियर मेक. ग्रास बना का? तर हा जो हायवे दिसतोय तुम्हाला, या हायवेच्या बाय द साइड ऑफ दिस हायवे देर इज ग्रास. हा बघा ग्रास दिसतं, गवत. ड्यू टू दिस ग्रास दिस हायवे लुक ब्युटिफुल. सुंदर दिसतोय ना ह्या ग्रासमुळं. जर इथे ग्रास नसतं तर तर अँड वेन हायवे looks beautiful, the people on that highway who are traveling, who are making journey, they also be happy. ते सुद्धा आनंदी बनतात. मग ग्रास बनून तुम्ही दुसऱ्याला आनंद देणारच आहात की नाही? बुश बनून नाही देता आला आनंद, ट्री बनून नाही देता आला आनंद, तर ग्रास बना. बी द बेस्ट. बस बेस्ट ग्रास बना. इफ यू आर अ मस्की. फ्रेंड्स, इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथे आर नाही नसला पाहिजे. इफ यू कांट बी मस्की, अशी ओळ आहे ती. मस्की मीन्स व्हॉट? मस्की इज अ फिश, अ लार्ज फिश. हा बघा, हा मोठा माणसा, या माणसापेक्षा बिगर दॅन दिस मॅन. दिस फिश, दिस मस्की इज बिगर दॅन दिस मॅन. हा मोठा आहे. जर तुम्हाला हा मोठा मासा बनता येत नसेल तर जस्ट बी अ बॅस. तुम्ही बास बना, बॅस. हा बॅस मीन्स अ ब्युटिफुल फिश, स्मॉल फिश, ऍक्टिव्ह, लाईव्हलीएस्ट फिश. तरतरीत एकदम ऍक्टिव्ह फिश असतो हा. जर तुम्हाला हा मोठा मासा बनता आला नाही, इफ यू कांट बी मस्की देन जस्ट बी अ बास, बट द लाईव्हलीएस्ट बास इन द लेक. तलावातला छान सुंदर मासा बना ना. नेक्स्ट स्टांजा. We can't all be the captains. We can't all be captains. We got to be crew. There's something for all of us here. बघा मित्रांनो, कॅप्टन, शिप मध्ये कॅप्टन असतो एक, आणि त्या कॅप्टनच्या बरोबर क्रू असतो. क्रू मीन्स कर्मचारी वर्ग. हा जो दिसतोय तुम्हाला, हा कर्मचारी वर्ग आहे आणि हा त्यांचा कॅप्टन आहे. सगळेच लोक कॅप्टन बनतील तर हु विल हेल्प कॅप्टन? हु विल डू अदर वर्क्स ऑन द शिप? शिपवरची इतर कामं कोण करेल? देन एव्हरीथिंग विल बी मेस. सगळा गोंधळ होईल. म्हणून तुम्ही या क्रू मधला बेस्ट क्रू बना ना. क्रू मेंबर, बेस्ट क्रू मेंबर, छान सर्वोत्तम क्रू मेंबर बना तुम्ही. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. या जगामध्ये काही ना काही प्रत्येकासाठी आहे. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस. फक्त वी हॅव टू चूज इट अँड वी हॅव टू बी द बेस्ट. आपल्याला सर्वोत्तम बनायचं आहे. मित्रांनो, क्रिकेट खेळतो आपण. सगळेच क्रिकेटमध्ये कॅप्टन असतात का? जो बेस्ट असतो तो कॅप्टन बनतो, ठीक आहे. बट यू कॅन बी द बेस्ट फिल्डर, यू कॅन बी द बेस्ट विकेट कीपर, यू कॅन बी बेस्ट बॅट्समन. असं काही नाही की सगळ्यांनीच कॅप्टन बनलं पाहिजे. देअर्स बिग वर्क टू डू अँड देअर्स लेसर टू डू. बघा, मोठी कामं आहेत, लेस मीन्स छोटी पण कामं आहेत करण्यासारखी. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि तुम्हाला काम कोणतं करायचं? विच इज ऍट युअर हँड, जे तुमच्या जवळ आहे. मग ते छोटं का असे ना, सॉरी, ते काम छोटं का असे ना, तुम्ही त्या कामात बी द बेस्ट बना. फॉर एक्झाम्पल टेलर, फॉर एक्झाम्पल चायनीज गाडीवाला. तुम्ही मला सांगा, तुम्ही आजूबाजूला अनेक टेलर असतात, तुम्ही कोणाजवळ जाता? वन हु इज द बेस्ट. जो छान कपडे शिवतो त्याच्याकडे जाणार की नाही? म्हणजेच तो टेलर, त्याचं काम छोटं जरी असलं, म्हणजे तो इंजिनियर नसला, डॉक्टर नसला, तरी तो बेस्ट टेलर आहे. आलं लक्षात? तुम्ही चायनीज गाडीवर जाता, जो चांगलं बनवतो त्याच्याचकडे जाणार की नाही? अनेक गाड्या असतात लागलेल्या, बट यू गो टू द बेस्ट. ऍक्च्युली चायनीज खायला नाही पाहिजे, तुम्ही खाता, पण बेस्ट जो बनवतो, हायजेनिक जो बनवतो, टेस्टी जो बनवतो, त्याच्याचकडे तुम्ही जाता, त्याचंच नाव बनतं ना. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. तुमच्या जवळ जे काम हाताशी असेल त्यात तुम्ही बेस्ट बना. यू ट्राय टू बी बिग, यू ट्राय टू बी इम्पॉर्टंट पर्सन, यू ट्राय टू बी डॉक्टर, इंजिनियर, अँड बिग जॉब यू कॅन अचीव, बिग डीड्स यू कॅन डू. छान छान कामही तुम्ही मोठी करू शकता. बट जर ती करता नाही आली आणि तुम्ही जिथे आहात तिथेच बेस्ट बना आणि मग पुढे जा. तर इथे बघा, तुम्ही स्टुडंट आहात, नाव यू आर स्टुडंट, बी द बेस्ट स्टुडंट. विद्यार्थी 60 विद्यार्थी आहेत तुमच्या वर्गात, मग तुम्ही बेस्ट बना ना. आई, बघा श्यामची आई, अनेक आई असतात, मम्मीज. मला सांगा, श्यामची आई बेस्ट बनली, तशी आई सुद्धा बेस्ट बनू शकते. टीचर, मी टीचर आहे, मी बेस्ट टीचर बनू शकतो.
मला काय आता डॉक्टर नाही बनता आलं, इंजिनियर नाही बनता आलं, बट आय विल बी द बेस्ट टीचर. मी बेस्ट टीचर बनणार. कळलं ना तुम्हाला अर्थ? फ्रेंड्स, वी शुड नॉट फील अशेम्ड. आपल्याला आपल्या कामाची लाज नाही वाटली पाहिजे, लक्षात ठेवा. वी शुड फील प्राऊड ऑफ अवर जॉब, ऑफ अवर वर्क, बिकॉज वी कॅन ट्राय टू बी द बेस्ट इन दॅट जॉब. त्या जॉबमध्ये आपण बेस्ट बनण्याचा प्रयत्न करणार आहोत. द पोएट ऍडवाइजेस यू हिअर. कवी तुम्हाला हाच सल्ला देतो मित्रांनो, की तुम्ही सर्वोत्तम बना. नेक्स्ट, लास्ट स्टांजा. हा लास्ट स्टांजा आहे. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. तुम्हाला हा हायवे दिसतोय? मागच्या स्टांजामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हायवेच्या बाजूचा ग्रास बना. नाव हायवे. जर तुम्हाला हायवे नाही बनता आला ना, तर यू कॅन बी अ ट्रेल. ट्रेल मीन्स पायवाट. एक छोटीशी वाट असते जी जंगलातून जाते. बाय गोइंग थ्रू जंगल, वॉकिंग ऑन द ट्रेल, यू कॅन सी द सिनरी. तुम्ही बेस्ट सिनरी बघू शकता, जे हायवेने तुम्ही नाही बघू शकत. कळलं ना मित्रांनो? मग तुम्ही यू कॅन बी द बेस्ट ट्रेल. तुम्ही बेस्ट ट्रेल बना. इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार. जर तुम्ही सन नाही बनू शकलात, तर स्टार बना. हा बघा, सन मोठा असतो, पण तुम्ही सनकडे बघू शकता का दुपारी, दिवसा? जास्त वेळ नाही. बट यू कॅन बी द बेस्ट स्टार. तुम्ही स्टार जर बनलात, तर यू कॅन मेक द स्काय ब्युटिफुल. पीपल विल लुक ॲट यू. लोक तुमच्याकडे बघतील. सो बी द बेस्ट स्टार. बिकॉज साईज डझंट मॅटर मित्रांनो. साईज, आकाराने काही फरक पडत नाही. तुम्ही व्हॉट एव्हर यू आर, यू बी द बेस्ट. तुम्ही काही असा, तुम्ही बेस्ट बना. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. मला सांगा, रामाचा सेतू ज्यावेळी बांधला, त्यावेळी कोणी मदत केली माहितीये? खारीने. खारुताई, छोटीशी खारुताई. बी द बेस्ट. आहे की नाही मित्रांनो? त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल आहे. सिंह आणि उंदराचीच गोष्ट तुम्ही घेतलीत. छोटासा उंदीर, त्याने सिंहाला मदत केली. साईज डझंट मॅटर. आकाराने फरक पडत नाही. यू शुड बी द बेस्ट. इथे मी मिनिंगही दिलेले आहे काही शब्दांचे. तर मित्रांनो, द पोएट ऍडवाइजेस तुम्हाला सल्ला देतोय शेवटी, की तुम्हाला कुठल्याही जॉबचं लाज वाटली नाही पाहिजे. श्रमप्रतिष्ठा, प्रत्येक जॉबला व्हॅल्यू आहे. तुम्ही त्या जॉबमध्ये बेस्ट बना. मग तुम्ही डॉक्टर असाल तर बेस्ट डॉक्टर बना. तुम्ही इंजिनियर असाल तर बेस्ट इंजिनियर बना. तुम्ही टेलर असाल तर यू बी द बेस्ट टेलर. टीचर असाल तर यू बी द बेस्ट टीचर. आणि तुम्ही विद्यार्थी आहात तर यू शुड बी द बेस्ट स्टुडंट इन युअर लाईफ. नाव आफ्टर 10th, आफ्टर 12th, इन युअर जॉब, व्हॉट एव्हर यू बी द बेस्ट. तुम्ही बेस्ट बनायचं आहे. हाच कवीचा इथे तुम्हाला ऍडवाइज आहे. नाव we have finished the poem. There are some questions in the margin section. तुमच्या पुस्तकात कवितेच्या स्टांजाच्या राईट साइडला बघा, मार्जिन सेक्शन आहे. मार्जिन सेक्शन मध्ये काही प्रश्न दिलेत, त्यांची उत्तर आपण पाहूया. फर्स्ट क्वेश्चन तिथे दिला बघा. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन अ पाईन ट्री अँड अ स्क्रब? अ पाईन ट्री इज टॉल अँड इट इज ऑन द टॉप ऑफ द हिल. अ scrub is small and it is in the valley. Next question. What do people like to see along the highway? People like to see the grass along the highway. What is the message given at the end? Whatever we are, we should be the best. No job is less important and we should not underestimate anyone. तर या प्रश्नांची उत्तर तुम्ही लिहून घ्या. व्हिडिओ यू कॅन पॉज द व्हिडिओ. व्हिडिओला पॉज करून तुम्ही ही लिहू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढू शकता. तर मित्रांनो, आपली ही कविता इथे संपलेली आहे. आपण या कवितेचं अर्थ पाहिलेला आहे. कवितेत आपल्याला कवीने जो छान सल्ला दिला, यू हॅव टू बिहेव, यू हॅव टू बी द बेस्ट, यू हॅव टू बिहेव व्हेरी वेल इन युअर लाईफ. तुम्हाला छान सर्वोत्तम बनायचंय, बेस्ट बनायचंय. आता तुम्ही सांगाल, गुंड आहे तर तो बेस्ट गुंड बनला पाहिजे का? नाही. जे वाईट काम आहे त्यात बेस्ट नाही बनायचं. मी खोटं बोलतो, मग मी बेस्ट खोटं बोलणारा बनलं पाहिजे का? नाही. जे चांगलं आहे त्यात सर्वोत्तम बना. कोणतंही, नो जॉब इज लेस इम्पॉर्टंट. तुम्हाला आयुष्यात काहीही करायला मिळालं तर त्यात तुम्हाला बेस्ट बनायचंय. कारण
साईज डझंट मॅटर, साईजने काही फरक पडत नाही. डॉक्टर असेल तर बेस्ट डॉक्टर, तुम्ही टीचर असाल तर बेस्ट टीचर, तुम्ही काहीही बना, बट बी द बेस्ट. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. Try your best. And last message from the poet and from me also, be the best. Bye. Thank you.